तर शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण थंबनेल टायटलवर पाहिलं आहे त्याप्रमाणे आपल्या राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जे शेतकरी पात्र ठरले आहेत, अशा पात्र ठरलेल्या शेतकरी बांधवांना आणखी एक मोठा दिलासा जो आहे तो आपल्या राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेला आहे. आणि तो म्हणजे की आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना जोपर्यंत प्रत्यक्ष या योजनेचा लाभ त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होत नाही तोपर्यंत आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका त्यासोबत विविध सहकारी संस्था, ज्या विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत, तर यांना पात्र थकीत पीक कर्जाच्या रकमेवर कोणत्याही प्रकारची व्याज आकारणी करू नये असे स्पष्ट आदेश जे आहेत ते सहकार पणन व वस्त्र विभाग यांनी जारी केले आहेत. आणि या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, जी मंत्रिमंडळाने मंजूर केलेली कर्जमुक्ती योजना आहे तर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि मित्रांनो, जो शासन निर्णय आहे तर या शासन निर्णयानुसार 30 जून 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पात्र पीक कर्ज या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात आलेली आहेत. आणि अशा पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून 2 लाख रुपयापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर त्यांना सुद्धा एक वेळ समझोता म्हणजे अर्थातच OPS अंतर्गत लाभ मिळणार आहे. आणि ज्या आपल्या शेतकऱ्यांनी रेग्युलरपणे पीक कर्ज परतफेड केला आहे तर त्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभसुद्धा देण्यात येणार आहे. आणि या योजनेमध्ये अल्प मुदतीचे पीक कर्ज तसेच पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित पीक कर्जाचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. आणि या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मानक कार्यपद्धती म्हणजे SOP निश्चित करण्यात आली असून आपल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर अपलोड करणे, त्यांच्या कर्ज खात्यांचं प्रमाणीकरण करणे, त्यानंतर कर्ज खात्याची पडताळणी झाल्यानंतर आधार प्रमाणीकरण करणे आणि त्यानंतर जी कर्जमाफीची रक्कम आहे तर आपल्या या संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात येणार आहे असं शासनानं नमूद केलं आहे. आणि त्यामुळे आता ही जेवढी आपण प्रक्रिया पाहिली आहे या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. आणि त्यामुळे कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जावर जे व्याज आहे तर ते व्याज आकारल्यास त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. आणि ही बाब लक्षात घेऊन आपल्या पात्र शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी लाभ मिळेपर्यंत थकीत पीक कर्जाच्या रकमेवर व्याज आकारणी न करण्याचे निर्देश जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत. आणि त्यासोबतच या आदेशामुळे आपल्या पात्र शेतकऱ्यांच्या थकबाकीत अनावश्यक वाढ होणार नसून कर्जमुक्तीनंतर त्यांना नव्याने पीक कर्जसुद्धा उपलब्ध होण्याचा मार्गही अधिक सुलभ होणार आहे. आणि कर्जमुक्ती योजनेची पारदर्शक आणि परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था आदी या संस्थांनी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी असं सुद्धा महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे. आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 79 अंतर्गत आपल्या लोकहिताच्या दृष्टीने हा आदेश जो आहे तर तो जारी करण्यात आला असून लोक योजनेतील कर्जमुक्ती आणि एक वेळ समझोता योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत थकीत कर्जावर व्याज आकारणी न करण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणा देण्यात आले आहेत. तर एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आपल्या राज्य सरकारने आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेतला आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनेक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता बल्ब आत्ताच बघा.